करायचे श्रवण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध. दशक 16वा. तत्वान्वयाचा. समास दुसरा. सूर्यस्तवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 16वा तत्वान्वयाचा आणि त्यामधला समास दुसरा सूर्यस्तवन निरूपण नाम. तर सूर्याचं तत्व आणि त्या तत्वावरती निरूपण दिलेलं आहे. सूर्यस्तवन याचं निरूपण सांगितलेलं आहे. धन्य धन्य हा सूर्यवंश, सकळ वंशामध्ये विशेष. मार्तंड मंडळाचा प्रकाश, फाकला भूमंडळी. समर्थ सांगतात, जगामध्ये अनेक वंश आहेत, अनेक सर्व धन धान्य अन्न औषधी आहेत, प्राणीमात्रांचे जीवन आहेत. हे सर्व सूर्यामुळे आहे. त्यामध्ये सर्वांमध्ये सूर्यवंश हा विशेष आहे आणि खरोखरच तो धन्य आहे. कारण सर्व पृथ्वी तलावर या सूर्यमंडळाचा प्रकाश पसरलेला आहे. सूर्य नसता तर पृथ्वीवर काही निर्माण नसतं झालं. आणि जे जे सृष्टीवर आपल्या पृथ्वीवर जे दिसते, जी जी गोष्ट वाढते जगते, ते सर्व सूर्यप्रकाशामुळे, त्यामुळे सृष्टी आहे. त्यामुळे समोर सांगतात, धन्य धन्य हा सूर्यवंश. त्याच्यासारखं धन्य कोणीच नाही आहे सृष्टीमध्ये. सगळा वंशामध्ये विशेष एवढे वंश आहेत, त्यामध्ये तो श्रेष्ठ आहे, विशेष आहे. त्याचा एवढा जरी प्रकाश पडला, उजेड पडला, तरी समोरचा उठून दिसतो, जागृत दिसतो, धन्य दिसतो. म्हणून समोर सांगतात, सूर्य हा संपूर्ण सृष्टीचा जीवनदाता आहे. सोमा अंगी आहे लांछन, पक्षा एक होय क्षीण. रवी किरण फाकता आपण, कळाहीन होय. म्हणजे चंद्रबिंबावर सोमांगी आहे लांछन, म्हणजे चंद्रबिंबावर कलंक असतो, शिवाय त्यात एक 15 क्षीण होत जातो हळूहळू. आणि जसा सूर्याच्या किरणांचा प्रकाश सर्वत्र पसरला, फाकला, की तो काळाहीन निस्तेज होतो. समोर सांगतात, प्रकाश आणि काळोख, अंधार हे दोन्ही एकत्र राहू शकत नाही. सूर्यकिरणाची शक्ती इतकी प्रखर आहे की तो उदय झाला की उदयताच कालीमाला अंधाराला जळत्व हे सर्व नष्ट करतो. म्हणून सूर्य ज्ञानाचा, प्रकाशाचा, श्रेष्ठ मानलेला आहे आणि अंधार अज्ञान, भीती आणि दुर्बलतेचा प्रतीक मानलेलं आहे. आणि समोर सांगतात, ज्ञानाचा जर सूर्य उगवला तर अज्ञानाचा अंधार नष्ट होतो. या कारणे सूर्यापुढे दुसरी साम्यता न घडे. जयाच्या प्रकाशे उजेडे प्राणी मात्रांसी. म्हणजे म्हणून ज्याच्या प्रकाशामुळे सर्व प्राणीमात्रांना उजेड प्राप्त होतो, त्या सूर्याची बरोबरी दुसरा करणारा कोणीच नाही आहे. दुसरी साम्यता ना घडे. आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी, उन्नती आणि सर्वव्यापी प्रकाश जगतात कोणीच नाही आहे. आणि सर्व प्रकाशाचे मूळ स्थान सूर्यच आहे, त्याच्यासारखे दुसरा कोणीच नाही आहे. म्हणून स्वतःचा प्रकाश देणारा एकमेव तारा म्हणजे सूर्य. नाना धर्म नाना कर्म, उत्तमे मध्यमे अधम. सुगमे दुर्गमे नित्य नेम, सृष्टीमध्ये चालती. म्हणजे उत्तम, मध्यम, अधम, तसेच सुगम आणि दुर्गम असं नाना धर्म नाना कर्म सांगितलेले आहेत. आणि हे सूर्यामुळेच या सृष्टीमध्ये नित्यनिर्माणे चालू आहेत. समोर सांगतात, जगात अनेक धर्म आहेत, रीती आहेत, परंपरा आहेत, कर्म आहेत, संस्कार आहेत, पण सूर्य
मात्र कुणावरही भेदभाव करत नाही आहे. तो सर्वांना सेम प्रकाश देतो, समान प्रकाश देतो. तो शुभ अशुभ, राजा रंक, गरीब श्रीमंत, भक्त अभक्त, पुण्यवान पापी असा कोणताही भेदभाव करत नाही. आणि परमेश्वराचा खरा स्वरूप म्हणजे सर्व भाव संभाव. आणि हे फक्त सूर्यामध्येच आहे. नाना धर्म नाना कर्म. सांगितले भक्ती मार्ग, योग मार्ग, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग. म्हणजे मार्ग कितीही असले तरी अंतिम सत्य एकच आहे. जरी अनेक खिडक्या असल्या तरी सूर्यप्रकाश एकच येतो. म्हणून समज सांगतात मार्ग जरी वेगवेगळे असले तरी सत्याकडे नेणारा प्रकाश एकच आहे. वेदशास्त्रे आणि पुराणे, यंत्र नाना साधने, संध्या स्नान पूजा विधाने, सूर्यविना बापुडी. म्हणजे वेद शास्त्र पुराण, नाना मंत्र नाना यंत्र, संध्या स्नान पूजाविधी हे सर्व सूर्यावर अवलंबून आहेत. सूर्याशिवाय ती बापुडी चालूच शकत नाही. जगातील कोणतेही कार्य त्याच्याशिवाय पूर्ण होणार नाही आहेत. नाना योग नाना मते, पाहो जाता संख्याते, जाती आपुल्या पंते, सूर्योदय झालिया. म्हणजे नाना योग नाना मतं पाहून गेल्यास ती असंख्य आहेत, पण ती सूर्योदय झाल्यावरच कार्यान्वित होतात, ते कार्य करतात. समज सांगतात कितीही मार्ग असू द्या, सत्याकडे नेणारा तो प्रकाशच आहे. आणि सत्याचा प्रकाश म्हणून सूर्य संबोधलेला आहे. प्रपंचिक अथवा परमार्थिक, कार्य करणे कोणी एक, दिवसेंदिवस निरार्थक, सार्थक नव्हे. म्हणजे समज सांगतात जगातील कोणतेही कार्य असो, परमार्थिक असो प्रपंचिक असो, कुठल्याही प्रकारचं कार्य जर करायचं असेल तर ते दिवसाच करावं लागतं, तरच ते उत्तम प्रकार सिद्धीस जाते, अन्यथा ते निरर्थक ठरतं. म्हणून जगातील कोणतेही कार्य शारीरिक मानसिक आध्यात्मिक ज्ञानात्मक करण्याचा प्रयत्न ज्या प्रमाणात असेल तेवढेच फळ मिळते. सूर्य जसा प्रकाश देतो पण खिडकी उघडल्यावर प्रकाश आत येतो, तसंच प्रयत्न करण्याला यश मिळते, समर्थ सांगतात. आणि सर्वांसाठी नियम एकच आहे. भक्त असो, साधक असो, अभ्यासक असो, सर्वांसाठी नियम सेम आहे. सूर्याचे अधिष्ठान डोळे, डोळे नसता सर्व आंधळे, या कारणे काहीच न चळे, सूर्य विन. म्हणजे सूर्याचा अधिष्ठान, सूर्यत्व म्हणजे प्रकाश, ज्ञान, ऊर्जा, परिवर्तन, सत्य. म्हणजे जो व्यक्ती सूर्याचं तत्व समजतो म्हणजे ज्ञान प्रकाशाकडे चालतो, त्याच्या जीवनातील सर्व अंधकार, भीती, असुरक्षितता, अज्ञान, भ्रम, मत्सर नष्ट होतात. कारण ज्ञान हा सर्व अंधकाराचा अंत करणारा सूर्य आहे. म्हणून समज सांगतात सृष्टी हा प्राण आहे, सूर्य हा प्राण आहे, सृष्टीचा प्राण आहे. आणि त्याचा प्रकाश आला की अंधार नष्ट होतोच. जसं ज्ञान आल्यावर अज्ञान आपला नाहीसा होतो, बाहेर जातो, तसं सूर्य हा समान आहे, सर्वांना प्रकाश देतो. परमेश्वर सर्वांना समान आहे. मार्ग कितीही असले तरी अंतिम सत्य एकच आहे. प्रयत्न करण्याला यश नक्की मिळते. आणि ज्याच्या जीवनात ज्ञानाचा सूर्य उगवतो त्याच्यातील सर्व अंधकार नष्ट होतात. उष्ण प्रकाश तो सूर्याचा,
शीत प्रकाश तो चंद्राचा, उष्णत्व नसता देहाचा, घात होय. समोर पुढे सांगतात, सूर्याचा प्रकाश उष्ण असतो आणि चंद्राचा प्रकाश शीतल असतो, थंड असतो. आणि देहाच्या ठिकाणी उष्णता नसेल तर देह टिकू शकणार नाही, त्याचा नाश होईल. म्हणून सांगतात, समर्थ सांगतात, सूर्याचा प्रकाश उष्ण आहे, तेजस्वी आहे. चंद्रप्रकाश थोडा थंड आहे, शीतल आहे, मृदू आहे. आणि सूर्याचं जर तेज नसेल तर शरीर जीवन टिकू शकले नसते, त्याचा अभाव झाला असता, जगणे अशक्य असतं. म्हणून जीवन टिकवणारा मूळ स्तोत्र म्हणजे सूर्य आहे. आणि चंद्रप्रकाश सुंदर आहे, पण तो जीवनदानी नाही आहे. या कारणे सूर्य विन सहसा न कळे कारण, श्रोते तुम्ही विचक्षण शोधून पहा. म्हणून सूर्याशिवाय सहसा काहीच कार्य होत नाही. समज होता, श्रोते हे तुम्ही विचक्षण, तुम्ही चतुर आहात, तुम्ही विचार करून पहा. अशक्य आहे. म्हणजे सूर्यकिरण इतके तीव्र असतात की सूर्य तुम्हाला डोळ्यांनी बघू शकत नाही, रोखू शकत नाही, रोखून पाहता येत नाही. याचा अर्थ समज सांगितलं आहे, परमात्म्याचं महात्मा अत्यंत महान आहे. आपण त्याची पूर्ण व्याप्ती जाणू शकत नाही. हरिहरांच्या अवतार मूर्ती, शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती, यापूर्वी होता गबस्ती, आताही आहे. म्हणजे हरिहरांच्या अवतार मूर्ती, तसेच शिवशक्ती युक्ती, अनंत व्यक्ती ह्याची उत्पत्ती होण्यापूर्वी सूर्य होता, आताही आहे आणि पुढे होणारच आहे. म्हणजे हरी विष्णू सत्ययुगामध्ये प्रकाशरूप ज्ञानाचा सूर्यच आहे. शिवशक्ती म्हणजे शक्तिरूप तेज. या दोघांमध्ये सर्व सृष्टी आहे. भगवंत सर्व ज्ञानाचा सूर्य आहे. आणि जेव्हा तो अवतार घेतो तेव्हा सूर्यप्रकाशासारखा अंधार नष्ट करतो. जितके संसारासी आले तितके सूर्याखाली वर्तले, अंती देऊन त्यागून गेले प्रभाकर देखता. म्हणजे जितके प्राणी या संसारात जन्माला आले ते सर्व सूर्यामुळे आणि सूर्यप्रकाशात वावरले आणि अंती त्यांचा देह टाकून देह देखील तिथेच टाकला, सूर्यप्रकाशात देखील केला. म्हणून समोर सांगतात, जोपर्यंत मनुष्य संसाररूपी पाण्यात बुडत असतो तोपर्यंत सूर्याचे प्रकाश रूप ज्ञान त्याला दिसत नाही. आणि संसारात जर आसक्ती असेल तर ज्ञानकिरण प्रतिबिंब होत नाहीत. म्हणून आसक्ती म्हणजे अज्ञानाचा पापुद्रा. म्हणून समज सांगतात, ज्ञान येण्यासाठी पहिले मन निर्मळ पाहिजे, तेव्हाच ते आपल्याकडे येईल, प्रतिबिंब दिसेल, तेव्हाच ज्ञान दिसेल. नाहीतर या संसाररूपी पाण्यातून आपल्याला पहिल्या तीराकडे आपण पोचूच शकत नाही. चंद्र ऐलीकडे झाला, क्षीरसागरी मधून काढिला, 14 रत्नामध्ये आला बंधू लक्ष्मीचा. म्हणजे चंद्राची उत्पत्ती अलीकडेल आहे आणि क्षीरसागराचे मंथन करून जी 14 रत्न प्रगट झाली होती त्यात लक्ष्मीचा भाऊ प्रगट झालेला आहे. म्हणजे चंद्राचा प्रकाश अशक्त आहे, क्षीण आहे. रात्री मार्ग दाखवू शकतात पण जीवाचा उद्धार करू शकत नाही. आणि सूर्याचं जे तेज आहे ते जीवन देणार आहे, उद्धार करणार आहे. उपरी सौंदर्य शांतता चंद्र चालतं, पण उद्धार करणारा खरा तेज हा सूर्य आहे, तो म्हणजे ज्ञान आहे. विश्वचक्षु हा भास्कर, ऐसा जाणती लहान थोर, या कारणे दिवाकार श्रेष्ठाहून श्रेष्ठ. म्हणजे भास्कर हा सर्व जगाचा नेत्र आहे आणि तो सर्व लोक जाणतात. म्हणूनच सूर्य आणि श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहे. सूर्य हा श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहे. म्हणजे सूर्य सृष्टीतील सर्वांना प्रकाश देतो, त्यामुळे तो सर्व जाणणाऱ्यासारखा असतो. पण ब्रह्म म्हणजे परमसत्य आहे आणि तो सूर्यालाही प्रकाश देणार आहे.
म्हणजे सूर्य म्हणजे स्थूल आणि दृश्यमान प्रकाश आणि ब्रह्म म्हणजे सूक्ष्म आणि अदृश्य अनंत प्रकाश. परब्रह्म आहे तो, सूर्यापेक्षा महान आहे, प्रकाश देणार आहे. आपल्याला जाणता आलं पाहिजे. अपार नभकर्व क्रमणे ऐसी प्रत्यय येणे जाणे, या लोकोपकारा कारणे आज्ञा समर्थाची. म्हणजे सूर्य रोज अपार अशा आकाशमार्गाने मार्गक्रमण करतो, परिक्रमण करतो आणि रोजच्या त्याचे येणे जाणे चालूच असतं. पण लोकोपकाराशिवाय त्याची भगवंता आशा झालेली आहे. देवाकडे ज्ञानाकडे जाणारा मार्ग सोपा नाहीये. अहंकार, वासना, लोभ, क्रोध 8 विकारांचा जेव्हा नाश होईल तेव्हा मन प्रकाशाकडे जाईल आणि नतमस्तक होऊनच ज्ञानाचा सूर्य उगवेल. दिवस नसता अंधकार, सूर्यांसी न कळे सारा सार, दिवसेंदिवस तस्कर का दिवाबित पक्षी. समज सांगतात दिवस नसता अंधकार, म्हणजे जर दिवस उगवला नाही सर्वत्र अंधार पसरेल, मग लोकांना सारासार कळणार नाही. आणि दिवस नसले तर चोर आणि घुबड यांना बरे वाटेल. का दिवाबिता पक्षी. सूर्याच्या तुलनेत इतर सर्व प्रकाश फार क्षीण आहेत. अग्नी, चंद्र, तारे तेच सूर्याशिवाय काहीच नाही आहे. मुख्य स्तोत्र सूर्य आहे, बाकी सर्व उद्धार घेतलेले आहेत. त्याच्यामुळे मुख्य सत्व ईश्वर आणि इतर ज्ञान त्याच्या आधारावर अवलंबून आहे. ऐस्ता सूर्यापुढे अनेक दुसरे कोण अनावे सामोरे, तेजोरासी निर्धारे उपमे रहित. म्हणजे सूर्यापुढे त्याची बरोबर कोण करील असं दुसरं कोणच नाही आहे. सूर्य खरोखर तेजराशी असल्याने त्याला कोणाची उपमा देता येणारच नाही, तो महान आहे. ऐसा हा सविता सकळांचा, पूर्वज होय गुणाताचा, आगाध बैमे मानवी वाचा, काय म्हणून वर्णावी. म्हणजे असा हा सूर्य सगळ्यांचा आहे आणि रघुनाथाचा पूर्वज आहे. आणि अगाध महिमा मानवी वाचेने कसा वर्णन करता येईल. समज सांगतात काय म्हणून वर्णावी. जसं पूर्व दिशेला सूर्य उगवतो आणि संपूर्ण जगाला प्रकाश देतो, तसं ईश्वर ज्ञान सत्य मनात उगवलं की पूर्ण जीवन प्रकाशमान होतं. आणि ज्ञानाचा सूर्य जर उगवला तर मनातील सर्व अंधार नष्ट होतात. रघुनाथ वंश पूर्व पार, एकाहून एक थोर, मज मतिमंदास विचार, काय कळे. म्हणजे सूर्यवंश, रघुनाथाचा वंश हा खूप पुरातन आहे, प्राचीन आहे, खूप जुना आहे. आणि त्यातून एक थोर पुरुष होऊन गेले आहेत. समर्थ सांगतात मी तर मतिमंद आहे, त्याची थोरवी मला कशी कळेल. सूर्याच्या सहवासाने मेघ, धूळ यांचा अंधार नाहीसा होतो. तसंच माणूस ज्ञानरूपी सूर्याच्या संपर्कात राहतो आणि त्याच्या मनातील विकार, भ्रम, राग, लोभ सर्व नष्ट होतात. म्हणून समजतो सत्संग म्हणजे ज्ञानाचा सूर्य आणि असत्संग म्हणजे अंधार. तर आपल्याला विचार करायचा आहे, आपल्याला काय घ्यायचंय काय सोडायचंय, जाणीव फरक असले पाहिजे. सूर्याचं तेजच जीवनाचा मूळ स्तोत्र आहे. तोच सूर्य आहे, तोच ज्ञान आहे, तोच ब्रह्म आहे, तेच सत्य आहे. समज सांगतात जर मन निर्मळ असेल तरच त्या ज्ञानाचा प्रकाश दिसेल, अन्यथा दिसणार नाही. आणि सूर्याशिवाय सर्व अंधार आहे.
जसं ज्ञानाशिवाय जीवनाचे सत्य कळत नाही. म्हणून सत्संग, विनय, नम्रता यांना ज्ञानाचाच प्रकाश चालतो. आणि परमात्मा हा सूर्यापेक्षा श्रेष्ठ आहे, अनंत आहे, अविनाशी आहे. रघुनाथाचा समुदाव, येथे गुंतला अंतर्भाव, म्हणून वर्णिता महत्व, वाग्दुर्बळ मी. म्हणजे ज्या ठिकाणी रघुनाथाच्या भक्तांचा समुदाय आहे तेथे माझं अंतरंग गुंतलेलं आहे, माझं मन गुंतलेलं आहे. म्हणून त्याचं महत्त्व मला मुख दुर्बळाला कसं वर्णन करता येईल. शेवटी समज सांगतात, रघुनाथाचा समुदाव, तेथे गुंतला अंतर्भाव, म्हणून वर्णिता महत्व, वाग दुर्बळ मी. इति चिदासबोधे गुरुशिष्य संवादे सूर्यास्तवन निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.